झटपट मिक्स वेज करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 1 उभा चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा कप फ्लॉवरचे तुरे, 5 ते 6 चिरलेला श्रावणी घेवडा, पाव कप ताजा मटार, पाव कप गाजराचे तुकडे, बारीक किसलेला कोबी, 1 चिरलेली ढोबळी मिरची, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता टोमॅटो, फुलकोबी, घेवडा, मटार, गाजर परतून घेत झाकण ठेवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता यात कोबी, ढोबळी मिरची घालायची आणि परतायची. आता गरम मसाला, तिखट, मीठ मिसळून घेत झाकण ठेवून हे मिश्रण वाफवून घ्यायचं. झाली आपली झटपट मिक्स वेज तयार. तर सगळ्यात आधी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये आपण घालतो अर्धा चमचा जिरं, एकदम स्टाईल मध्ये कांदा घालतो. तो स्लाइस केलेलाच कांदा आहे. हवा तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपण छान फ्राय करून घेऊया. इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेले टोमॅटो आणि हेही एकत्र 3 ते 4 मिनिट फक्त शिजवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो हलकेसे छान असे परतून झाले की यामध्ये भाज्या घालूया. आता ज्या भाज्या ना शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्या भाज्या मी आधी घालते. माझ्याकडे आहे थोडासा फ्लॉवर, श्रावणी घेवडा, ताजा मटार आहे. फ्रोझन असेल तर तुम्ही नंतर घालू शकता. आणि त्याचबरोबर गाजर. मसाले मी आत्ता काही घालणार नाही आहे, सांगते कधी घालायचं. आता हे छान परतून घेऊया. आता हे छान भाज्या अशा तेलावर परतून घेतल्या की झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवर 7 ते 8 मिनिट या भाज्या शिजवून घेणार आहोत. पाण्याचा वापर करायचा नाही. अगदीच तुम्हाला वाटलं की भाज्या चिकटतात तर 1 चमचाभर पाणी घालू शकता. पण हे असंच भाज्या वाफेवर आपण शिजवून घेतोय. साधारण 2-3 मिनिटं वाफवून झाले की झाकण उघडायचं आणि हे हलक्याचं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तव्याला खाली चिकटणार नाहीत भाज्या. पुन्हा झाकण ठेवूयात आणि आणखी 2-3 मिनिटं शिजवून घ्या. ऑलमोस्ट आता 10 मिनिटं झालेले आहेत. मध्यम आचेवर या सगळ्या भाज्या मी छान वाफवून घेतल्या. बघू शकाल छान अशा शिजल्यात या एकसारख्या भाज्या सगळ्यात. आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे स्लाइस केलेला कोबी. कोबी घालणं ऑप्शनल आहे पण माझ्याकडे आहे. त्याचबरोबर ढोबळी मिरची. ढोबळी मिरची आणि कोबी अगदी पटकन शिजवून तयार होतं त्यामुळे मग मी सुरुवातीला नाही घालत, अगदी शेवटी. या भाज्या छानपैकी परतून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकाल एकसारख्या छान दिसत आहेत. कोबी आणि ढोबळी हलकीशी आणखी कच्ची आहेत. तर यामध्ये घालूयात गरम मसाला. कुठलाही गरम मसाला तुम्ही घालू शकता किंवा घरातला तुमचा कुठलाही मसाला इथे वापरला तरी चालेल. आणि यामध्ये घालतोय लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. मीठ थोडंसं वेगळं दिसेल, सैंधव मीठ आहे. आजकाल मी हे वापरते रोजच्या जेवणात. मिक्स करूयात. मसाले सगळ्यात शेवटी घालायचे म्हणजे त्याच्या मसाल्यांचं आहे ना कोटिंग खूप छान चढतं या भाज्यांवर. त्या भाज्या दिसायला खूप सुरेख दिसतात. त्यामुळे मसाले शेवटी. मसाले आणि मीठ. आता यावर झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवरच 3 ते 4 मिनिटं फक्त छानपैकी आपण हे शिजवून घेऊयात म्हणजे मसाल्यांचा जी चव आहे ती भाज्यांमध्ये छानपैकी ॲब्सॉर्ब होईल. तर ऑलमोस्ट 5 मिनिटं मध्यम आचेवर मी हे छान भाज्या मसाल्यांमध्ये शिजवून वाफवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर मसाल्यांसोबत यामध्ये ओल्या नारळाचं चवही घालू शकता पण अजिबात गरज नाही आहे. ही मिक्स व्हेज आहे ना ही अशीच छान दिसते. तुम्ही बघू शकाल काय सुरेख झाले, मस्त दिसते.